विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीमधील व्याकरणाचा भाग म्हणजे तो विभक्ती पाहत असताना आपल्या लिहिण्यामध्ये, बोलण्यामध्ये नामाला किंवा सर्वनामाला किंवा क्रियापदाच्या मूळ रूपात जो बदल करतो आणि बदल केल्याच्या नंतरच आपल्याला कुठल्या तरी वाक्याचा किंवा तुमच्या म्हणण्याचा बोध होत असतो। त्यासाठी आपल्या व्याकरणामध्ये, आपल्या भाषेमध्ये विभक्ती हे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण विभक्ती म्हणजे काय हे पाहत असताना कारक म्हणजे काय हे पाहून घेऊया अगोदर, आणि कारक म्हणजे काय हे पाहिल्याच्या नंतर आपल्याला विभक्ती म्हणजे काय, विभक्ती कशाला म्हणतात हे आपल्याला पाहता येईल। तर आता कारक म्हणजे वाक्यातील शब्दाचा, वाक्यामध्ये क्रियापद, कर्ता, कर्म, क्रियापद या तीन गोष्टी आता हे तुम्हाला माहित आहे। कर्ता, कर्म, क्रियापद। मग त्याच्यामध्ये वाक्यातील शब्दांचा क्रियापदाशी किंवा त्या वाक्यातील इतर शब्दाशी, क्रियापदाशी किंवा वाक्यातील इतर शब्दाशी असलेल्या संबंधाला व्याकरणामध्ये काय म्हणतात, कारक असे म्हणतात। समजलं? कारक कशाला म्हणतात समजलं? म्हणजे वाक्यातील शब्दांचा क्रियापदाशी किंवा वाक्यामध्ये असलेले जे इतर शब्द आहेत त्या इतर शब्दांमध्ये असलेल्या संबंधाला व्याकरणामध्ये काय म्हणतात, कारक असे म्हणतात। मग याच्यानंतरचा भाग आपण विभक्ती म्हणजे काय आपण काय बघूया। विभक्ती म्हणजे काय, याच्यामध्ये वाक्यामधले जे शब्द असतात किंवा वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी, वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम, तुम्हाला माहित आहे वाक्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद असतं, त्याच्यामध्ये नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो, त्याच्या स्वरूपात मूळ रूपामध्ये जो बदल होतो, वाक्य तुम्हाला सांगितलं, समजा उदाहरणार्थ घेऊन सांगितलं तुम्हाला खाणे आहे, खाण्यामध्ये आपल्याला नुसतं खाणे म्हटलं की आपल्या लक्षात येतं का हो? आपण एक उदाहरण घेऊया खातं, म्हणजे वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला व्याकरणामध्ये काय म्हणतात, विभक्ती असे म्हणतात। उदाहरणार्थ समजा जर आपण विभक्तीचा वापर नाही केलो, समजा विभक्तीचा वापरच करायचा नाही आपण, तर आपलं हे बोलणं किंवा लिहिणं समोरच्या व्यक्तीला समजतं का? उदाहरणार्थ समजा मी घेतलं दादा, मित्रा, सापा, मार, याला कुठलाच विकार केला नाही, शब्दात कुठलाच प्रत्यय लावला नाही, तर आपल्याला ते ओळखू येतं का हो? येत नाही। म्हणून भाषेमध्ये, व्याकरणामध्ये विभक्तीला अतिशय महत्व आहे। आता इथं दादा, मित्रा, सापा, मार असं म्हटल्याच्या नंतर काय तुम्हाला समजेल? याच्यामध्ये काही समजतं का? काहीच नाही। तेच जर वाक्य आपण विभक्तीचा वापर करून त्याच वाक्याचं दादाच्या मित्राने सापाला मारले अशा जर प्रकारे विभक्तीचा वापर करून जर ते वाक्य तयार केले किंवा लिहिलं किंवा सांगितलं तर त्या वाक्याचा आपल्याला पूर्ण बोध होतो। म्हणून भाषेमध्ये, व्याकरणामध्ये विभक्तीला अतिशय महत्व आहे। विभक्ती जर नसती तर आपलं म्हणणं हे कुणालाही समजलं नसतं। समजा उदाहरणार्थ आपण दादा, सापा, मित्रा, मार असं तर लिहिले तर कळलं का आपल्याला? मग याच्यामध्ये जे विभक्ती जी आहे त्याच्यामध्ये दादाच्या, आता इथं दादावर नुसतं दादा लिहिले, मग त्याला प्रत्यय लागला च्या, इथं मित्र आहे, मित्राच्या नंतर ने लागला, बरोबर आहे, त्याच्यानंतर सापाला ला लागला, मारले लागला, हे प्रत्यय लागल्यामुळं आपल्याला काय होईल, त्याला काय म्हणायचे ते आपल्याला समजेल किंवा काय लिहायचे ते आपल्याला समजेल। म्हणून मराठीमध्ये विभक्ती या टॉपिकला अतिशय महत्व आहे। आलं लक्षात? म्हणून आपण जर निश्चित जर शब्द मूळ रूप जर लिहिले तर आपल्याला ते कळतं का?
तर त्या वाक्याला पूर्ण अर्थ होतो आणि तो अर्थ आपल्याला कळतो. त्याच्यानंतरचा आपण पुढे जाऊन नंबर 3 ला प्रत्येक कशाला मग मी विभक्तीमध्ये सांगितलं की मूळ शब्दाला नामाला किंवा सर्वनामाला किंवा त्या वाक्यातील इतर शब्दाला जर आपण प्रत्यय लावला तर त्याला काय म्हणतो आपण विभक्ती म्हणतो. मग प्रत्यय कशाला म्हणायचं? प्रत्यय कशाला म्हणायचं की नामाचे किंवा सर्वनामाचे. नाम किंवा सर्वनाम कळतं तुम्हाला? नाम म्हणजे तुमचं नाव, तुम्हाला उद्देशून बोललं म्हणजे सर्वनाम. नाम म्हणजे काय आणि सर्वनाम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. म्हणून आपल्याला नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करताना, नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करताना त्याला जी आपण अक्षरे जोडतो, त्याला जी आपण अक्षरे जोडतो त्याला काय म्हणायचं? प्रत्यय असे म्हणतात. त्याला काय म्हणायचं? प्रत्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ मधुने कुत्र्याला मारले. मधुने कुत्र्याला मारले या वाक्यामध्ये ने हे प्रत्यय आहे, ला हे प्रत्यय आहे किंवा ले हे प्रत्यय आहे. कळलं? म्हणजे हे जर प्रत्यय लावलं तर आपल्याला विभक्ती तयार करता येते किंवा वाक्याचा अर्थ आपल्याला समजतो. कशाला पण नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करताना आपण जे प्रत्यय लावतो त्याला काय म्हणायचं? प्रत्यय असे म्हणतात. आलं लक्षात? मधुने कुत्र्याला मारले. ला ने ला हे काय आहे? प्रत्यय. आणि शेवटचा भाग म्हणजे सामान्य रूप. सामान्य रूप म्हणजे काय? विभक्तीय प्रत्यय लावण्यापूर्वी मी इथं सांगितलं दादा सापा मार, दादा सापा मार हे प्रत्यय लावण्यापूर्वीचे शब्द आहेत. कधीचे शब्द आहेत ते? प्रत्यय लावण्यापूर्वीचे शब्द आहेत. म्हणजे सामान्य रूप कशाला म्हणायचं? मग विभक्तीय प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपामध्ये जे बदल करतो किंवा जो बदल होतो त्याला काय म्हणायचं? सामान्य रूप असे म्हणतात. उदाहरणार्थ दार आहे, दारा आहे. आता हे मूळ रूप आहे दार, बरोबर आहे. इथं दाराला असा आपण प्रत्यय लावू शकतो. इथं याचं दार हे मूळ रूप आहे, हे दार हे मूळ रूप आहे इथलं, आणि तून हे काय आहे? त्याचा लावलेला प्रत्यय. म्हणजे याच्यामध्ये दार 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 जे आहे हे काय आहे? शब्दामधलं मूळ रूप आहे. या ठिकाणी विभक्ती म्हणजे काय? कारक म्हणजे काय? प्रत्यय म्हणजे काय? आणि सामान्य रूप म्हणजे काय? हे आपण उदाहरणादाखल पाहिलेलं आहे. आणि याच्यानंतर आपण एक तक्ता तयार करू आणि त्या तक्त्यावरून आपण विभक्ती समजावून घेऊ.